आदिवासी संगठन बिरसा फाइटर्स ने मांग की है कि आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटे सिंह रघुवंशी विधान परिषद सदस्य के खिलाफ शहादा में एक कार्यक्रम जाति सूचक शब्द 3 पद का उपयोग किया और सार्वजनिक स्थान पर आदिवासी संगठनों का अपमान करने के लिए अत्याचार का मामला दर्ज किया गया। इस अवसर पर बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, प्रदेश अध्यक्ष गोपाल भंडारी, सुरेश पवार, सोम पावरा और छोटू पवार सहित अन्य कार्यकर्ता उपस्थित रहे हैं। दत्ता पवार ने वीडियो की जांच कर कार्रवाई के लिए आश्वासन दे दिया। चंद्रकांत बटे सिंह रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील 16 मे 2025 रोजीच्या त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेमध्ये संपूर्ण आदिवासी संघटनांना उद्देशून 3 पाठ असा जातीवाचक शब्दप्रयोग करून जातीवाचक शब्दप्रयोग आणि शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचा आणि अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे। त्या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीचं आम्ही समस्त आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या भूमाफियांनी आपल्या बिहारी भाषेमध्ये 3 पाठ शब्दप्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छ लेखण्याचं आणि या 3 पाठ या शब्दाचा अर्थ होतो कमकुवत, दुबळा, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, ज्यांना किंमतच नाही, ज्यांना तुच्छ लेखलं जातं, जे 3 तोंडाचे 3 बापाचे असे वाईट अर्थ या शिवीगाळचे होतात। या चंद्रकांत रघुवंशींनी आम्हाला आदिवासी समाजाला जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस ठाणे शहादा येथे आदिवासी संघटनांनी फिर्याद दिलेली आहे, परंतु शहादा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही। म्हणून आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब शहादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या चंद्रकांत रघुवंशींनी आमच्या संघटनांना स्वार्थासाठी बनवलेला संघटना असा शब्दप्रयोग केलाय आणि मैं मेरे लेवल के लोगों से बात करूंगा असं तो बोलतोय। याचाच अर्थ आम्ही आदिवासी लोक त्याच्या लेवलची नाही तर त्याच्या लेवलची लोक कोण आहेत हे आम्हाला शोधावं लागेल। आम्ही तर त्याला म्हणतो तो जमीन लुटेरा आहे, जमीन चोरणारा आहे, चोर आहे, म्हणून तुझ्यासारखा चोर आम्ही कुठे शोधू आणि त्या चोरांनीच तुला पुरावे दाखल करायला पाहिजे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तेव्हा चंद्रकांत रघुवंशी यांनी वारंवार आदिवासींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने धमक्या देण्याचं, अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे। यांनी यापूर्वीही असं काम केलेलं आहे। त्यांना जोडे मारो आंदोलन केल्यानंतर त्यांनी आदिवासी लोकांची माफी मागितल्याचं एक ढोंग केलं होतं, परंतु पुन्हा त्यांनी आदिवासी लोकांना अपमानित करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही कदापि माफ करणार नाही। हा आमची लेवल काढतो, आम्ही याची जागा, याची लेवल दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। या परप्रांतीय या माणसाच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाने एकजूट होऊन याला आपल्या या नंदुरबार जिल्ह्यातून याच्या राज्यात हाकलून दिलं पाहिजे असं मी जाहीर आवाहन करतो। यांनी आपल्याला 3 पाठ असा शब्द बोललेला आहे। याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना, याच्या पक्षाला आदिवासी समाज पाणीपत केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही याला याची लेवल दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, चले जाओ, चले जाओ। चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद।